आपल्या सर्वांचे इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी नागपूर बँच क्लर्क पदासाठी जे फॉर्म भरत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा फॉर्म भरत असताना अनेक प्रकारचे प्रश्न हे विद्यार्थ्यांना उद्भवत आहेत आणि त्यांना त्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तर यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत की आणि चुका देखील आहेत, जे एक चूक विद्यार्थ्यांची पोस्टही घालवू शकते. तर कोणत्या चुका आहेत आणि शॉर्टलिस्ट होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे, याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पहा, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणते पात्रताधारक विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतात, कोणती पात्रता त्यांच्याजवळ असेल तर 100% शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस असतात. तसेच केवळ डिग्रीवाले विद्यार्थी पात्र होतात का, त्यांच्यापाशी केवळ डिग्रीच आहे, ती कोणतीही डिग्री असो, त्या विद्यार्थ्यांचा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केले जाऊ शकते का. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यापाशी केवळ टायपिंग ही मराठी 30 आणि इंग्लिश 40 आहे, ते विद्यार्थी पात्र होतील का शॉर्टलिस्टमध्ये, कारण जागा ह्या केवळ 45 आहेत. तसेच फॉर्म भरत असताना चुका झाल्या, MSCITची डेट चुकली, 12वीचे मार्क चुकले, डिग्रीचे मार्क चुकले, पर्सेंटेज चुकले, ह्या चुका कशा सुधारायच्या आणि काय करायचे याबद्दल संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या भरतीमध्ये सर्वात अगोदर जे प्राधान्य दिले जाणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांपाशी लॉची डिग्री असेल अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणजेच जास्तीत जास्त चान्सेस त्यांचे शॉर्टलिस्ट होण्याचे आहेत. तसेच कोणकोणत्या गोष्टी गृहीत धरल्या जातात पहा, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे उच्च पात्रता धारक. ज्या विद्यार्थ्याकडे जास्त पात्रता असेल त्या विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त उच्च पात्रता धारक असून चालत नाही, तर त्यांचे मार्क्स लेवल देखील व्यवस्थित आणि चांगले फर्स्ट क्लासमध्ये असेल तरच अशा विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केले जातात. आता यामध्ये जर आपण गेल्या वर्षीचा आढावा बघितला किंवा या 2018चा आढावा बघितला तर बरेच विद्यार्थी आहेत, त्यांचे उच्च पात्रता धारक आहेत, त्यांचे शॉर्टलिस्ट झालेले आहेत. आणि ज्यांच्याजवळ उच्च पात्रता धारक नाहीत आणि मार्क कमी आहेत, मार्क जास्त आहेत, उच्च पात्रता धारक नाहीत, तरी देखील असे विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 10वी मध्ये मार्क चांगले पाहिजे, तसेच 12वी मध्ये देखील व्यवस्थित मार्क पाहिजे. त्यानंतर डिग्री लास्ट इयर, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क ॲग्रीगेट कमी असतो, परंतु डिग्रीच्या लास्ट इयरमध्ये त्यांना मार्क जास्त असतात. तर अशा विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त चान्सेस बनतात शॉर्टलिस्ट होण्याचे. तसेच पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये सुद्धा लास्ट इयरला जर तुमची जास्तीत जास्त टक्केवारी पर्सेंटेज असेल 70+ किंवा 68+ असेल, तर अशा विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त शॉर्टलिस्ट होण्याचे बनत असतात. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे तुमच्याजवळ टायपिंग असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे यामध्ये, तुमच्याजवळ इंग्लिश 40, इंग्लिश 50 आणि इंग्लिश 60 तसेच मराठी 30 जर असेल, तर मित्रांनो तुमचं शॉर्टलिस्टमध्ये 100% नाव येणार म्हणजे येणार. या सर्व गोष्टी तुमच्याजवळ असतील, मिनिमम पात्रता तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि टायपिंग आणि MSCIT महत्त्वाचा पॉईंट, MSCIT असेल, तर तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे म्हणजे 100% शॉर्टलिस्ट तुम्ही होऊ शकतात. आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरत असताना तुमच्या चुका होता कामा नये. जेवढी तुमच्याकडे पात्रता आहे त्या पात्रतेनुसार समोर ठेवूनच तुम्हाला व्यवस्थित तुमचे गुण पर्सेंटेजमध्ये टाकायचे आहेत, डेट टाकायची आहे आणि व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ह्या सर्व गोष्टी असून तुमचं शॉर्टलिस्टमध्ये जरी नाव आलं असेल, तर मित्रांनो ज्यावेळेस डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे असतात त्यावेळेस तुमचं नाव कपात केले जाते. कधी, जर तुम्ही फॉर्म भरत असतानाची एक माहिती आणि डॉक्युमेंट्स पाठवली त्यावर दुसरी माहिती चुकीची आढळली, तर तुमचं नाव शॉर्टलिस्टमधून कट केले जाते. दुसऱ्या शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नावही येत नाही ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट पाठवत असता. त्याच्यामुळे हे महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला कव्हर करायचे. आता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे अजून प्रश्न आहेत की सर, आमच्याजवळ केवळ डिग्री आहे, मराठी 30 आहे आणि इंग्लिश 40 आहे, आमचं कसं, आमचं नाव येईल का? तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा मित्रांनो बिनधास्त फॉर्म भरायचा आहे. तुमचे डिग्री जरी असतील तरी तुमचं शॉर्टलिस्ट तुम्ही होता, 100% तुमचं नाव येऊ शकते. तुम्हाला 10वी 12वी आणि डिग्रीच्या लास्ट इयरमध्ये चांगले जर मार्क असतील तर तुमचं या ठिकाणी नाव येते. का नाव येते? कारण की बरेच असे विद्यार्थी आहेत की अ, ज्यांच्याकडे केवळ डिग्री होती त्यांना शॉर्टलिस्ट केलेलं आहे. इंटरव्ह्यूपर्यंत काही विद्यार्थी गेलेले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूमधून बाद करण्यात आलेले आहे, तर काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी जॉब देण्यात आलेली आहे. आणि सध्या बरेच विद्यार्थी जे माझ्या ओळखीचे आहेत, त्यांची केवळ डिग्री झालेली आहेत, परंतु त्यांचे मार्क, त्यांचे थेअरीमधील मार्क आणि त्यांचे टायपिंगचे मार्क
एक्झाम सांगत असतो. एक्झाममध्ये मिळवलेल्या मार्काच्या आधारावर त्यांचं सिलेक्शन झालेले आहे आणि केवळ त्यांच्याजवळ डिग्रीच आहे. डिग्री असले तरी त्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येते. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहायचं आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फक्त फॉर्म भरत असताना तुम्हाला अनेक जे चुका आहेत छोट्या-छोट्या, त्या चुका तुम्हाला टाळायचे आहेत. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला अजून काही जर उद्भवत असतील संदर्भामध्ये, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. आपण त्यावर तुमचं प्रत्युत्तर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूयात मित्रांनो आपण पुढच्या माहितीमध्ये, पुढच्या नवीन व्हिडिओ